प्राचार्य आदरणीय सन्माननीय पाटील सर इथं आपल्याकडे आलेले आहेत। व्यासपीठावर विराजमान सगळे विभाग प्रमुख। 2 वर्ष आपण इथं कष्ट केलेलं आहे। 1971 साली टी.सी. नरके साहेबांनी इथं विकासाच्या शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना केली आणि त्यानंतर त्यावेळेला लोकांच्या ध्यानीमध्ये सुद्धा नसेल अशा वेळेला वसतिगृहात्मक शाळा इथं आपल्या इथं सुरू केली। त्यानंतर 1990 साली आपल्या ज्युनियर कॉलेजची स्थापना झाली। जे बरोबर आहे ते थोडक्यात बरोबर काय करतो आपण। दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथं सांगावची आगमनाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो की परवाच MSCचा निकाल लागला की MSC मध्ये भरती झाली आणि या भरतीमध्ये आमच्या कॉलेजच्या 5 विद्यार्थी MSC मध्ये सिलेक्ट झालेले आहेत। प्रथम येण्याचा मान मिळवला। त्याचबरोबर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये काव्यवाचन असेल, कथाकथन असेल, या स्पर्धेमध्ये त्यांनी 100हून अधिक पारितोषिक मिळवलेले। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणारी प्राचार्य शिक्षण सेवा अ गट ही जी काय परीक्षा आहे या परीक्षेमध्ये ते राज्यात प्रथम आलेले। राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे। अशा या व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर देखील शासनानं त्यांना सोडलेलं नाही। तर सारथी शिष्यवृत्ती जी आपण घेतोय त्या सारथी शिष्यवृत्तीकडे ते कार्यकारी अधिकारी शिक्षण या पदावर सध्या काम करत आहेत। कोल्हापूरमध्ये ते कार्यरत आहेत। गेल्या वर्षी आपण त्यांना आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आणलं होतं। तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी ते प्रमुख पाहुणे होते आपल्या कार्यक्रमाचे। असे गुणवंत अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत। शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्वच कार्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे असे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। त्यांचा यथोचित सत्कार आज इथं आपण करणार आहोत। त्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री AM पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा यथोचित सत्कार करावा। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक विशेष दिवस आहे। आज आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप दिवस आहे। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथे उभा आहे। मुर्द्यापात्रांना परतीची नमन असावी, मुर्द्यापात्रांना परतीची नमन असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे जाय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी। नमस्कार, माझे नाव श्रेया मोहन आज आपल्या कॉलेजमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचा समारंभ आहे। खरं तर तुम्हाला निरोप द्यायचा म्हणजे मला खूप वाईट वाटत आहे, कारण तुमच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहे। आम्ही 10वीतून बाहेर पडल्यानंतर ठरवलेलं होतं की टी.सी. कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं पण मनात एक वेगळी स्थिती होती, कारण सगळी
कॉलेज खूप चांगलं आहे. त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या, त्यामुळे आमच्या मनाची भीती दूर झाली. आदरणीय प्रमुख पाहुणे, प्राचार्य सर, परिसर शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना सदस्य समारंभ व परीक्षेचे शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. 10वी नंतर मी प्रवेश घेण्यासाठी आले होते. त्यावेळी मी कोणते कोर्स घ्यावा त्याविषयी मला बोलणं झाला होता, पण माझ्या सिनियर मैत्रिणींनी मला चांगला सल्ला दिला, म्हणून मी आज अकाउंटिंग मॅनेजमेंट या कोर्सला ॲडमिशन घेतली. वेगळे पाहिले की हृदयामध्ये राहिली, पुन्हा तुमच्या भेटीची मन सदैव वाट पाहत राहील. 12वी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. ही 2 वर्षे आपल्या जीवनातील किती महत्त्वाचे आहे हे इतिहास सन्मानी शिक्षकांनी समजावलं. पक्षी आज आपल्या समोर निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. मित्रमैत्रिणींसोबत बोलायचं, मौज मस्ती करायची, अशी अनेक स्वप्न घेऊन मी या कॉलेजमध्ये आले. मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक जण या कॉलेजमध्ये आल्या. पण या कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्हाला इथे शिक्षकांनी वास्तवाचं भाग दिलं. प्रत्येक क्षणाचं नियोजन कसं करावं याचं मार्गदर्शन केलं. आणि तुमची नाव योग्य प्रकारे कशी पैलदाराला नेता येईल यासाठीचं आमचं शिक्षकांचं टेन्शन. या दोघांच्या परस्पर संघर्षामध्ये आजचा हा सदीच्या समारंभाचा उगवलेला हा दिवस. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे आदरणीय प्राचार्य एम पाटील सर आणि मोठी मोठी स्वप्नांना कवेत घेऊन उद्याचा भारत घडवून पाहणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी संयुक्ता पंडित तळेकर इयत्ता 12वी. पण जाणाऱ्याला निरोप देणे हा केवळ शिष्टाचार नसून तो भारतीय संस्कृतीचा भाग आहे, आपल्या संस्कृतीचा आविष्कार आहे. निरोप द्यावा, निरोप घ्यावा, निरोप द्यावा, निरोप घ्यावा, परिणक्लेश म्हणे ठेवावा. आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल, आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल, स्मित वंदन जरूर कराल, स्मित वंदन जरूर कराल. मित्रांनो, आज बघता बघता आपण निरोप समारंभाच्या वेळेपर्यंत येऊन पोहोचलो. एवढं हे प्रदीर्घ वर्ष आज संपत आहे. मित्रांनो, कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर माती घडवतो, त्याचप्रमाणे इथल्या प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले आहे. ज्ञानदानाबरोबरच त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले आहेत, आपल्या जीवनाला सुरेख आकार दिला आहे. मित्रांनो, आपले हे कॉलेज ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपण आपल्या चिन्ह जोपासतो आहोतच, त्याचबरोबर सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. तुम्ही खासदारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डीसी हरके विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज विद्रे आयोजित सदीच्या समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी खुशी छोटी आणि इयत्ता 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट वोकेशनल विभागाच्या वतीने व संपूर्ण कॉलेजच्या वतीने सहर्ष स्वागत करते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेचं बदल जगणारी हरी पहाट असते, पण संपणाऱ्या वाटेचं बदल जगणारी हरी पहाट असते. आजच्या सदीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री माननीय डॉक्टर विलास पाटील साहेब, लाडके विद्यार्थी प्रिय माननीय प्राचार्य श्री एम पाटील सर, ज्या महामानवाने माताने आपल्याला माणुसकीचा मूळ मंत्र दिला, अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाची, तेजाची, मानवतेची, ज्ञानाची वाट दाखवली, त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो व माझ्या मनोगतात सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला म्हणालो, सदीच्या या त्याला लागतात पुढील प्रवासासाठी ज्याप्रमाणे नदी पुढे पुढे जाते सागराला भेटण्यासाठी. सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतोय आणि स्वागताबरोबरच विद्यार्थी मित्र, गेली सातत्यानं तुम्ही 2 वर्षे आमच्या सहवासात आहात. निश्चितपणाला 2 वर्षात सर्वच काही आम्ही देऊ शकत नाही. या पाठीमागे तुम्हाला उभे करण्यासाठी तुम्हाला येता पहिलीपासून जे तुम्हाला लागलेले तुमचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, या सर्वांना मिळेल जातं. कार्यक्रमाचे औपचारिकता म्हणून आपण सदीच्या समारंभ आज घेतलेला आहे.
या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे तथा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य के.एम. पाटील सर, आपले सर्व विभाग प्रमुख, स्टाफ, सर्व शिक्षक, प्राध्यापक बंधू भगिनी, आपण सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मला वाटते 1 तास तरी इथं बसलेले असाल तुम्ही, है ना? परीक्षेला तुम्ही फक्त येत असतं. बायबलमध्ये एक वाक्य असतं, उपवास कर पण उपवास केल्यासारखा चेहरा दिसता कामा नये. 1 तासानंतर चेहरे एरडेट केल्यासारखे दिसतात. आणि म्हणून जिथे असतो तिथे आपण कधीच नसतो. जिथे असाल तिथे आनंदात राहाल. तर मग मागापासून सगळ्या वक्त्यांनी जे काही सांगितलं, जीवन कसं आहे, काय आहे वगैरे वगैरे, ते सगळं खरं ठरेल. आपण जिथे असतो तिथे कधीच नसतो. मगापासून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्या सर्वांना शुभेच्छा देतो. ही खूप मोठी शाळा आहे. नरके साहेबांनी एका स्थापन केलेल्या शाळेमध्ये तुम्ही शिकता, हे तुमचं भाग्य आहे. मी एवढ्यासाठी चाललेलं आहे, तुमच्यापैकी संवाद करताना आयुष्यामध्ये सर्वोच्च ठिकाणी कसं जाता येईल त्याची दिशा देण्यासाठी मी आलेलो आहे. मी ज्या संस्थेमध्ये सध्या काम करतो आहे त्या संस्थेमधून तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप चांगले मार्ग आहेत. सारखी जी संस्था आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, ही संस्था महाराष्ट्रामधल्या ज्या आणि भारतामधल्या ज्या नामांकित 200 संस्था आहेत त्याच्यात सगळ्या IIT आहेत, IIM आहेत, एम्स आहेत. एम्स म्हणजे भारतीय आयुर्विज्ञान संस्था, म्हणजे इंडियन मेडिकल सायन्स जी पॉलिटिक्स आहे केंद्र सरकारची. IIT पास होणारे ह्या विद्यार्थ्यांनी जर तिथं प्रवेश घेतला तर त्यांना सगळं शिक्षण मोफत आहे. फक्त 8 लाखाच्या उत्पन्न पाहिजे. मराठीतला श्रेष्ठ होऊन गेलेला आहे, त्याचं नाव वामन पंडित. एका श्लोकात असं सांगतो, ज्ञान मिळवत असेल तर 4 मार्ग डोक्यात घ्या. एक केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार आणि शास्त्रग्रंथ वाचून या महिला शास्त्राची शिकाराचे 4 मार्ग आहेत. पहिला मार्ग कोणता? तुम्ही तुमची जागा सोडा. दुसरा मार्ग पंडितांशी मैत्री करा. आयुष्यात 2 गुरु महत्वाचे आहेत. एक गुरु आपल्या घरात असतो, आई आणि वडील, हे त्यांचं नाव आहे. पहिला गुरु असतो. दुसरा गुरु हा असतो. 2 गुरु सोडलं तर या जगात आपलं कुणीच नाही. आणि हे 2 जीवन असताना काही सोडतात. माझे भाषण संपवतो या वाक्यासाठी तुम्ही आतून झालेला आहे ना? तर ते वाक्य आता ही कविता झाली की लगेच मी सांगणार आहे ते वाक्य. तर कविता मंगेश पाडळकरांची कशी आहे? सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. तू गेल्यानंतर आई आपल्याला जेवणास का, जेवणार का वगैरे विचारतेच ना. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. आणि ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी कुणीतरी वाटतच ना. मग दुवा देत बसायचं की शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. धन्यवाद साहेब. साहेबांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा आपला समोरचा विद्यार्थी अगदी मनावर कोरून घेईल आणि आयुष्यभर त्याप्रमाणे मार्गदर्शनपर त्याचा उपयोग करेल. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आपल्या कॉलेजचे प्राचार्य 12वी संचय समारंभानिमित्त आता गेले 2 तास 2 कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सगळं मी बघत मी सुद्धा एक प्राचार्य झालो. असे माझे मार्गदर्शक डॉक्टर विलास पाटील. परवा दिवशी फक्त एक फोन केला मी. साहेब सारखीच्या ऑफिसमध्ये होते. साहेब माझ्या कॉलेजमध्ये तुम्ही यावं लागतंय का? साहेब मला म्हणाले मी पुण्याला चाललोय, परंतु साहेब तुझ्या कॉलेजमध्ये मी नक्की एका फोनवरती साहेब आलेले आहे. केंद्राचं स्वरूप बदलले आहे साहेब. या वर्षी सुद्धा आता केंद्र सरकारने बदलायला गेले आहे. त्याच्यामध्ये आयुष्यातील
शेवटची परीक्षा नाही आहे. अजून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर परीक्षा द्यायची आहे. त्या परीक्षेला सज्ज व्हायसाठी मग साहेबांनी सांगितलं किती टक्के मार्क त्यांना होते दहावीला. तसंच मला सुद्धा 47% मार्क होते दहावी. तरी मी तुमच्यासोबत आश्चर्य करू आहे. तर आमचं कष्ट आमच्या त्यावेळी शिकण्याची पद्धत ते सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. त्या सांगायला गेलं तर तुम्हाला नाही पटलं. तर तुम्हाला सर्वांना एक माझी कर्तव्याची विनंती आहे. आई वडिलांचं स्थान हे आयुष्याचं आठवं स्थान आहे. त्यांना अजिबात अंतर देऊ नका आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ज्या वयामध्ये असतात पाणी असं कधी वागू एवढा तुम्ही सल्ला देतो आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. यानंतर खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे या कार्यक्रमाची सांगता आपण आदेश करतोय. त्यासाठी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सौ लीला मॅडम यांना एकदा आमंत्रित करते. नमस्कार. केसीनगरी विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेज पुढचे आज आपण 12वीचा सदीचा समारंभ या कार्यक्रमासाठी येथे एकत्र जमलेलो आहोत. त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे